महाराष्ट्र सरकारने कांदा उत्पादकांना 350 रुपये प्रति क्विंटलचं अनुदान, जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला 200 क्विंटलपर्यंत असं जे काही अनुदान गेल्या 9 महिन्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च 2023मध्ये घोषित केलं होतं. हे अनुदान देण्यासाठी सरकारने त्यावेळेस विविध अटी शर्ती आणि त्याच्यामध्ये विक्री केलेला जो कांदा आहे शेतकऱ्यांनी, या विक्री केलेल्या कांद्याचे पुरावे शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये जमा करण्याचं एक फर्मान काढलं होतं. मुळामध्ये कांद्याच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये राज्यातील व परराज्यातील जो काही कांदा विक्री केला होता किंवा मुंबई वाशी मार्केट इथं जे मूळ पावती कांदा विक्रीची आहे, ही पावती ग्राह्य धरून सरसगट सर्व कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची गरज होती. कांद्याचे शेतकरी कधी अनुदानाची मागणी करत नाही, परंतु कवडी मोल दर मिळत असताना आणि भरमसाठ खर्च कांद्यावर झालेला असताना कांद्याला जो 2 आणि 4 रुपये किलोचा दर मिळाला, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे कांद्याच्या अनुदानाची मागणी केली होती. सरकारने कांद्याचं अनुदान जाहीर केलं, परंतु ते देण्यासाठी जो काही वेळखावपणा केला किंवा त्याच्यामध्ये सरकारची जी घोषणा करण्याची पद्धत आणि प्रत्यक्षात अनुदान देण्याची जी त्यांची कृती आहे, याच्यामध्ये सरकारची नियत आणि नीती ही मात्र नक्कीच शेतकऱ्यांची विरोधी आहे, हे सातत्याने जाणवत आलेलं आहे. आज जर आपण बघाल तर नोव्हेंबर महिना उजाडला आहे. आत्तापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांना कांद्याच्या अनुदानापैकी अवघा 1 किंवा 2 10,000 प्रमाणे हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे. एकूण शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्री केल्यानंतर तत्काळ 1 महिन्याभराच्या कालावधीमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची गरज होती. ह्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान देत असताना ज्या पद्धतीने याच्यामध्ये विविध कागदपत्र जोडण्यास सांगण्यात आले, त्याची पूर्तता करता करता मोठा कालावधी निघून गेला आणि आज शेतकऱ्यांना 8-9 महिने झाल्यानंतर सरकारने एक तोकडी रक्कम दिली आहे. एकूण अनुदानाची जी रक्कम आहे, ही रक्कम देण्यासाठी सरकारने कुठल्याही प्रकारे दिलेले शब्द पाळलेले नाही. सरकारमधले कृषी मंत्री असतील, अर्थमंत्री असतील, स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनीही वेळोवेळी दिलेले शब्द कांदा अनुदानाच्या बाबतीत खरे ठरले नाही. त्याच्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. आता राहिलेलं कांदा अनुदान हे शासनाने एक रकमी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, यासाठी शेतकऱ्यांनी कांदा संघटनेकडे सातत्याने मागणी केली आहे. कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून एक ठामपणे सांगण्यात येत आहे की येत्या काही दिवसांमध्ये हे कांद्याचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रकमी जमा झालं नाही तर मग मात्र येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी व कांदा उत्पादक संघटना राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करतील, याची सरकारने नोंद घ्यावी. दुसरी अशी गोष्ट आहे की ज्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री होते, ह्या बाजार समितीचे संचालक मंडळ, सभापती, सचिव या सर्वांची जबाबदारी आहे की शेतकऱ्यांचं त्या बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या कांद्याचं अनुदान राज्य सरकारकडे मागण्यासाठी ह्या राज्यातील सर्व बाजार समित्यांनी सरकारकडे जोरदार पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्यासाठीही आता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा संघटनेकडून पत्र देण्यात आलं आहे. तसंच पत्र अगदी सोलापूर, पुणे, त्याचबरोबर नगर आणि धुळे, छत्रपती संभाजीनगर अनेक बाजार समित्यांमध्ये हे पत्र कांदा उत्पादक संघटनेकडून देण्यात येणार आहे आणि सरकारकडं ह्या बाजार समित्यांनी हे अनुदान मागण्याची मागणी करायची आहे आणि बाजार समित्या सोबतच शेतकरी व कांदा उत्पादक संघटना यांच्याकडून दबाव वाढून हे कांद्याचं अनुदान शेतकऱ्यांच्या एक रकमी खात्यावर जमा करावं, ही मागणी करण्यात येणार आहे. ह्या माध्यमातून आता ज्या बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला, मग ती वाशी मुंबईची मार्केट असेल किंवा परराज्यामध्ये, या शेतकऱ्यांना जे अनुदान योजनेतून वगळलं आहे त्यांचाही ह्या अनुदान योजनेमध्ये समावेश करावा, याच्यासाठी कांदा संघटनेने जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचे काही कागदपत्र अपूर्ण आहे असे कारण देऊन त्यांनी खरोखर बाजार समितीमध्ये कांदा विक्री केला, त्यांचंही अनुदान योजनेतून त्यांना वगळण्यात आलं आहे. त्यांचाही या बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केल्यानंतर त्यांच्याकडे मूळ पावती आहे ही ग्राह्य धरून त्यांनाही अनुदान योजनेमध्ये समाविष्ट करावे, यासाठी कांदा संघटनेकडून जोरदार पाठपुरावा सुरू आहे. तरी राज्य सरकारने हे जाहीर केलेलं सर्व अनुदान राज्यातील प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीमध्ये जो कांदा विकला आहे, हे संपूर्ण शेतकऱ्यांना हे अनुदान मिळवण्यासाठी कांदा उत्पादक संघटनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून ह्या राज्य सरकारकडून हे संपूर्ण अनुदान येत्या काही दिवसामध्ये जमा जर झालं नाही तर मग मात्र हिवाळी अधिवेशनामध्ये
एक मोठं आंदोलन कांदा उत्पादक संघटनेकडून राज्य सरकारच्या विरोधात करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी.